महिन्याभरापूर्वी म्हणजे 18 ऑक्टोबर 2023 ला शिवसेना उभाटा गटाच्या मुख्य प्रवक्त्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी वाहिन्यांना मुलाखत देताना ललित पाटील ड्रग केस जी आहे त्याच्यामध्ये थेट माझ्या नावाचा उल्लेख करून माझा त्याच्याशी संबंध आहे आणि ललित पाटील ड्रग्ज केसमध्ये माझी नार्को टेस्ट करा अशा पद्धतीचं विधान हे माध्यमांशी बोलताना मुलाखत देताना श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी केलेलं होतं। ज्यावेळी त्यांनी हे विधान केलं लगेचच मी त्यावेळी माध्यमांच्या मार्फत मी बोलताना सांगितलं की याच्याशी माझा कसाही संबंध नाही, कसलाही संबंध नाही, तीळ मात्रही संबंध नाही आणि काळा का गोरा हा ललित पाटील मी त्याला ओळखत देखील नाही। असं असताना तुम्ही तुमचं विधान मागं घ्यावं अशा पद्धतीचं मी त्यांना या ठिकाणी विनंती केली, परंतु लगेचच त्या म्हटल्या की विधान मागं घ्यायचा प्रश्नच नाही, मी माझ्या विधानावरती ठाम आहे। आणि पुन्हा त्यांनी उल्लेख केला की ललित पाटील ड्रग केसमध्ये शंभूराज देसाई मंत्री यांचा संबंध आहे, त्याला फरार करण्यामध्ये त्यांचा संबंध आहे आणि वेगवेगळी विधानं म्हणजे माझी बदनामी करणारं, माझी प्रतिमा खराब करणारं, माझी प्रतिमा मलिन करणारं या वक्तव्यावर त्या ठाम आहेत असं त्या वारंवार म्हणाल्या। त्यानंतर मी त्यांना 19 ऑक्टोबर रोजी रितसर एक कायदेशीर कारणे दाखवा नोटीस या ठिकाणी मी दिली की बाबा तुम्ही हे विधान 24 तासाच्या आत पाठीमागं घ्या, नाही घेतलं तर मला पुढची कायदेशीर कारवाई करावी लागेल। एवढं नोटीस त्याला मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी माध्यमातून सांगितलं की मला धमकावताय का, नोटिसा देऊन माझ्यावरती दबाव आणताय का, मी अशी हटणार नाही, मी अशी दबावाला बळी पडणार नाही, मी माझ्या विधानावरती ठामच आहे, मंत्री शंभूराज देसाईंचा संबंध आहेच आहे, असं सारखं एकदा केलेलं विधान त्यांना आव्हान केल्यानंतर त्यांना नोटीस दिल्यानंतर सुद्धा त्या थांबल्या नाहीत। आणि म्हणून त्यानंतर साधारणतः माझ्या काही कार्यकर्त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी माझ्या मतदारसंघातल्या माझ्या सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व घटकातील 200 प्रमुख लोकांनी जाऊन पाटण पोलीस स्टेशनमध्ये श्रीमती अंधारे यांच्या विरुद्ध एक तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी ती तक्रार दाखल करून घेतली। परंतु मला जी माझ्या कायदेशीर सल्लागारांनी माहिती दिली त्यानुसार अशा बाबींमध्ये प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजे खाजगी फिर्याद ही माननीय न्यायालयामध्ये दाखल केली पाहिजे असं मला जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा काल 3 नोव्हेंबर रोजी मी पाटण न्यायालयामध्ये भारतीय दंडविधान कलम 499, 500 आणि 501 याप्रमाणे रितसर या ठिकाणी प्रायव्हेट कंप्लेंट खाजगी फिर्याद मी श्रीमती सुषमाताई अंधारे यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहे। काल सदर फिर्याद दाखल करताना माझे कायदेशीर सल्लागार त्या ठिकाणी होते, माझे वकील त्या ठिकाणी होते आणि त्याला दाखल कोर्टामध्ये आपण केलं। ड्यू कोर्स मध्ये मला वकिलांनी जे सांगितलं की त्याच्यामध्ये आता पुढची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल आणि मग त्याच्या बाबतीत जाब या सगळ्या गोष्टी आता सुरू होतील। आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला राज्यातल्या जनतेला आणि विशेषतः माझ्या जिल्ह्यातल्या, माझ्या मतदारसंघातल्या आमच्या सगळ्या सहकार्यांना, कार्यकर्त्यांना, जनतेला सांगायचं आहे की नाहक गेली महिनाभर वेगवेगळ्या मुलाखतींमधनं वेगवेगळ्या भाषणांमधनं जिथं संधी मिळेल तिथं श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी माझी खूप मोठ्या प्रमाणात बदनामी केलेली आहे। आणि म्हणून लोकांच्या ज्या भावना आहेत, मतदारसंघातल्या, जिल्ह्यातल्या ज्या लोकांच्या भावना आहेत, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या, माझे सहकारी असणाऱ्या या सगळ्यांचा विचार करून आपण आता रितसर कायद्यानं चालणारं हे राज्य आहे, कायद्यानं चालणारा हा देश आहे। न्यायालयामध्ये आपण आता दाद मागितलेली आहे, माननीय न्यायालयासमोर आपण आता आपली प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केलेली आहे। ज्यावेळी आता पुढच्या प्रक्रिया सुरू होतील त्या बाबतीत निश्चितपणे ही केस ही पूर्ण ताकदीनं जे आमच्याकडे पुरावे आहेत, ज्या बाबी आमच्या समोर या बाबतीत माझी बदनामी करणाऱ्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी केलेल्या आहेत त्या सगळ्या या माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही सादर करू आणि कडक कारवाई
या आमच्या तक्रारीच्या मध्ये चौकशी करून माननीय न्यायालयानं करावी आणि जी याच्यामध्ये कठोर शिक्षा आहे ती कठोर शिक्षा ही श्रीमती सुषमाताई अंधारे यांना देण्याची विनंती आम्ही न्यायालयाला करणार आहे. साहेब, मनोज जरांगेंना शिष्टमंडळ भेटणार आहे. शिष्टमंडळाचे काही महत्वाच्या व्यक्ती जाऊन भेटणार आहेत सोमवारी किंवा मंगळवारी. काय नक्की सोमवारी किंवा मंगळवारी यामध्ये चर्चा होऊ शकते आणि कशा पद्धतीनं पुढं आरक्षणाच्या संदर्भात आणि बोलणी होईल? मला आता एक आपल्या सर्वच माध्यमांना विनंती करायची आहे बघा की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला, उपमुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला आणि सर्व पक्षीय बैठकीमध्ये जी विनंती माननीय जरांगे पाटील साहेबांना करण्यात आली त्यानुसार त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आता शासनाला, सरकारला पुढची मुदत 2 महिन्यांची या ठिकाणी दिलेली आहे. आता काम करू द्या, आम्हाला सरकारला काम करू द्या. रोज रोज म्हणजे विनाकारण आता जरांगे पाटील साहेब समाधानी आहेत. ते म्हणतायत आता समितीची कक्षा वाढवली, मराठवाड्यापुरता होता तो विषय आता राज्यभर दिला, समितीला अधिक मॅनपॉवर दिली, समितीला लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं. आता आपण त्याच्यावर काम करतोय. मगाशी बघा मी पण बघितलं आमचे माननीय मंत्री महोदय संदीपान भुमरे साहेब आणि सावे साहेब जरांगे पाटील साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करायला दवाखान्यामध्ये गेले होते. माध्यमच आता म्हणतात की आता काय करणार, आता कसं पुढे जाणार. 2 महिन्याची वेळ दिली तर 2 महिने सरकारला काम करू द्या ना, समितीला काम करू द्या ना. तुम्ही आज काय केलं, उद्या काय केलं, परवा काय केलं, 8 दिवसानं काय करणार आहे, याच्यामध्ये विनाकारण अशा पद्धतीनं हे करण्यापेक्षा सरकारने आता काम वेगानं सुरू केले. आपण बघितलं समिती स्थापन केलेला, समितीची कार्यकक्षा वाढवलेला GR लगेच आपण काढला. तो GR आमचे 2 माननीय मंत्री महोदय जाऊन त्याची माहिती माननीय जरांगे पाटील साहेबांना दिली. काल स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, राज्यातले सर्व जिल्हाधिकारी यांना स्वतःहून अशा पद्धतीची मोहीम आपापल्या जिल्ह्यामध्ये राबवायचे आदेश दिले की कुणाच्या ज्या ज्या परिवारातल्या, ज्या ज्या कुटुंबातल्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळतील त्या सगळ्यांची पडताळणी करून त्याचा अहवाल तयार करण्याचे आदेश काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले. इतक्या गतीनं सरकार काम करते. माझी माध्यमांना हात जोडून विनंती आहे की आता शासनाला काम करू द्या. विनाकारण बोलता बोलता एखादा शब्द इकडचा तिकडं कुणाकडनं आमच्याकडनं समजा बोलण्याच्या ओघामध्ये आला तर तेवढाच धरून मग पुन्हा तुम्ही काय करणार, मग तुम्ही करणार का नाही करणार. सकारात्मक अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन जो सरकारचा आहे, माननीय जरांगे पाटील साहेबांचा आहे, आमचा सगळ्यांचा आहे, राज्यातल्या तमाम मराठा बांधव भगिनींचा आहे. माध्यमांनी सुद्धा या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असंच मला म्हणायचं.